हा विचारा मग. महाराष्ट्रातलं थंड हवेतलं ठिकाण कुठलं? कोणी पण सांगेल. महाबळेश्वर. महाबळेश्वर. त्यावर एक निबंध म्हण बघू. मॅडम आता जाऊ दे ना, धंद्याचा टाइम आहे. नाही म्हणूनच म्हटलं ना, तुझा सकाळपासून धंदा झालेला नाही. मी बसू की नको? काय प्रश्न? महाराष्ट्रातलं थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वर, त्याच्यावर निबंध सांग. सोपं आहे, बोल. महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण आहे. थंड हवेचं ठिकाण हे महाबळेश्वर आहे. हाय महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण हाय. आणि हाय थंड हवेचं ठिकाण. पुढे काही माहित नाही. जाऊ दे मॅडम. नाही पुढचं सांग ना, पुढचं सांग. एवढंच नाही सांगणार. महाबळेश्वर हे महाराष्ट्राचं उगमस्थान आहे. हे नव्हतं मला माहित. काय? कारण जाताना जोडपी 2 जातात, येताना ती घेऊन येतात. आहे की नाही? बरोबर आहे. हे मला माहिती नव्हतं. माझ्या ज्ञानात कशी भर टाकली. पण आता अजून एक प्रश्नाचं उत्तर दे. काय आहे? देणार का? हा पटकन विचारावं. बरं, नाही तर तूच विचारचं. तूच विचार. आता तुझी बाई. हे काही प्रश्न विचारले की रिक्षात बसायला आले? रिक्षात बसायला आले, पण आधी प्रश्न उत्तर मग रिक्षा. आता मला पण तुमची लायकी कळू दे. आपलं म्हणजे IQ कळू दे. IQ कळलं काय? म्हणजे मला कळलं की तुम्ही रिक्षात बसायच्या लायकीचे आहात की नाही. किती शिक्षण झालं तुमचं? BA. बाई 2च अक्षर शिकली, तेवढं उलटी शिकली. लोक AB शिकतात, ही BA शिकली. विचार. प्रश्न विचारतो. मला सांगा, तुम्ही चहा पिता की कॉफी पिता? चहा. कशातून पिता? कपातून पिता? येस. मग मला सांगा, काय शिकलात तुम्ही? कपातून. नाही शिकलात काय तुम्ही? BA ची लायकी काढतोय. काय? कपाचा कान कपाच्या कुठल्या बाजूला असतो? नांदेडकर रिक्षावाल्याचा प्रश्न आहे, कळलं काय? उजव्या बाजूला. परत कप घ्या, परत व्यवस्थित सांगा. कपाचा कान कपाच्या कुठल्या बाजूला असतो? डाव्या बाजूला. हे येडे, कपाचा कान कपाच्या बाहेरच्या बाजूला असतो. BA शिकली. पुढचा प्रश्न. ह्याला काय म्हणतात? हिशोबी छान आहे. पाहिलं लय गैरसमज आहे. ह्याला काय म्हणतात? 3. शेवटचं विचारतो, ह्याला काय म्हणतात? मोर. नाचू नको, पडेल सगळं. ह्याला म्हणतात गुरुवार. कसं काय? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. BA शिकले. शेवटचं. ही 3 मुलं आहेत. हे बघा, ही 3 मुलं आहेत. एका शॉवर खाली आंघोळ करतायत. आता किती करतायत? 2. अगं येडे 3च आहेत. एक साबण उचलला खाली वाकला. BA शिकली. बरं चालेल. आता मी लहान पोरांचा प्रश्न विचारतो, हिची लायकी मला कळली. आहे का? हत्ती माहिती आहे? माहिती होणार तिला. हत्ती. हत्ती समोर केळं ठेवलं, हत्ती केळं का खात बोला? नाही, त्याला खायचं नसेल. येडे, केळं प्लॅस्टिकचं आहे. परत चान्स देतो. हत्ती समोर केळं ठेवलं, हत्ती केळं खाणार खात बोल? केळं प्लॅस्टिकचं आहे. येडे, हत्ती प्लॅस्टिकचं आहे. चल परत चान्स देतो. हत्ती समोर केळं ठेवलं, हत्ती केळं का खात बोल? हत्ती प्लॅस्टिकचं आहे. आता दोघी प्लॅस्टिकची आहे. चल शेवटचं विचारतो. हत्ती समोर केळं ठेवलं, हत्ती केळं का खात बोल? दोघंही प्लॅस्टिकचे आहेत. येडे, हत्तीचा एकादशीचा उपवास खायचंच नाही. मला रिक्षात बसायची तुझी लायकी रे. चाल मोठी शानी. नांदेडकरांच्या नादी लागायचं, सांगून ठेवतो.